तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर KDMC JEच्या इलेक्ट्रिकल सिरीजमध्ये आपण तिसरं लेक्चर बघत आहोत. आजचं इलेक्ट्रिक सर्किट चालू करूया. आजचं लेक्चर पहिला क्वेश्चन आहे, अ बॅटरी ऑफ 24 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस द टर्मिनल्स AB ऑफ द सर्किट शोन इन द फिगर. दस करंट इन द 2 ओम रेजिस्टर विल बी. ह्या सर्किटमध्ये सपोज A आणि B मध्ये इथे 24 वोल्टची जर बॅटरी लावली तर या 2 ओममधून किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे, डायग्राममध्ये ड्रॉ करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा इथे 24 वोल्टचा एक सोर्स, ठीक आहे, आणि आपल्याला इकडचा करंट फाइंड आउट करायचं. सर्किटला मिनिमाइज करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, रिड्रॉ करून घेतो ह्याला सर्किट. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बघूया, A आणि C मध्ये काहीच एलिमेंट कनेक्टेड नाही आहे, B आणि D मध्ये पण काहीच एलिमेंट कनेक्टेड नाही आहे. म्हणजे हा जो 8 ओमचा जो रेजिस्टर आहे ह्याच्या अक्रॉस सिमिलरली 24 वोल्ट येऊ शकतं. म्हणजे जर मी इथे डायरेक्टली 24 वोल्ट जरी ड्रॉ केलं तरीसुद्धा ह्याने काहीच सर्किटमध्ये फरक पडणार नाही, बिकॉज आपल्याला ह्या साईडला फक्त करंट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हा जो 8 ओमचा जो रेजिस्टन्स आहे तो रिडंडंट आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच्या अक्रॉस डायरेक्टली 24 वोल्ट आहे. म्हणजे इथे जरी मी कन्सिडर केलं 24 वोल्ट आहे असं जरी मी म्हणालो तरी त्यात काय चुकीचं होणार नाही. त्यामुळे हा जो 8 ओमचा रेजिस्टन्स आहे त्याला मी एलिमिनेट करतो सर्किटमधून, त्यामुळे करंटवर त्याचा काहीच फरक पडणार नाही आहे. आणि हे जे दोन रेजिस्टन्स आहे 2 ओम आणि हा जो 4 ओम आहे त्यांना मी सिरीजमध्ये असल्यामुळे त्यांना एकच सर्किट ड्रॉ करतो. आणि ह्याच्या अक्रॉस जर मी करंट फाइंड आउट केला इकडचा, म्हणजे तोच 2 ओमच्या अक्रॉसचाच करंट होतो, तो जर फाइंड आउट केला तरीसुद्धा आपलं उत्तर करेक्टच येणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल मी काय केलं आहे ते. 8 ओमचा जो रेजिस्टन्स आहे तो रिडंडंट त्याला आपण म्हणतो, तर त्याला मी एलिमिनेट केलं आहे सर्किट आपलं मिनिमाइज होण्यासाठी. ओके, आता अजून काय करू शकतो ह्याला आपण, हे जे 6 आणि 6 ओम आहे ह्याला पण जर मी पॅरललमध्ये केलं तर सर्किट अजून कमी होऊ शकतं. म्हणजे आपल्याला मेन इथून 24 वोल्टमधून बाहेर येणारा सोर्स आपल्याला मिळेल, ज्याची व्हॅल्यू मी कन्सिडर करतो आय डॅश. आणि एकदा आय डॅश कळलं की मग आपण इझिली आयची व्हॅल्यू आहे ती करंट रिडक्शन रूल किंवा ज्याला आपण म्हणतो करंट डिव्हिजन रूल त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करू शकतो. तर हा झाला 24 वोल्ट, हा झाला 5 ओमचा रेजिस्टन्स ॲज इट इज, आणि 6 आणि 6 ओम हे जे रेजिस्टन्स आहेत ते पॅरललमध्ये झाल्यानंतर आपल्याला मिळतील 3 ओम. म्हणजे फायनली सर्किट मिनिमाइज होऊन आपलं झालेलं आहे इथे आय डॅशची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तर आय डॅशची व्हॅल्यू किती येईल, आय डॅश इज इक्वल टू 24/5 + 3 इज इक्वल टू 8, म्हणजे येईल टोटल 3 एम्पियर. म्हणजे इथे जी आय डॅशची व्हॅल्यू आपल्याला हवी होती ती मिळाली आहे आपल्याला 3 एम्पियर. म्हणजे इकडे सुद्धा 3 एम्पियर फ्लो होईल. आणि हा जो 3 आहे एम्पियर तो या 6 ओम आणि या 6 ओममध्ये डिवाईड होणार आहे. तर दोघांमध्ये इक्वल अमाऊंट ऑफ करंट डिवाईड होईल, कारण दोन रेजिस्टन्स सेम आहेत. तर याचा अर्थ 6 ओमच्या अक्रॉस जो आपल्याला करंट दिसून येईल तो किती असेल, 3/2 विच इज इक्वल टू 1.5 एम्पियर. जेवढं सर्किट मिनिमाइज करत जाऊ तेवढं आपल्याला उत्तर करेक्ट मिळत जाईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. द टोटल कंडक्टन्स ऑफ द सर्किट शोन इज. ओके, कंडक्टन्स विचारलं आहे आणि आपल्याला सर्किटमध्ये त्यांनी काय दिले, रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक कंडक्टन्सला आपण प्रत्येक रेजिस्टन्स आहे त्याला आपण कंडक्टन्समध्ये कन्वर्ट करत जाऊया. ह्याचा जो 10 ओमचा जो कंडक्टन्स असेल, म्हणजे इथे पाहिजे मी G10 लिहितो, तो किती असेल, 1 डिवायडेड बाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू असते, राईट. कंडक्टन्स म्हणजे तो 1/10 विच इज इक्वल टू 0.1 S सिमेन्स असतं. त्यानंतर जो G2 आहे तो होईल 1/2 विच इज इक्वल टू 0.5 सिमेन्स किंवा ओम इनवर्स. आणि जो G1 आहे तो असेल 1/1 विच इज इक्वल टू 1 सिमेन्स. तर जर पॅरलमध्ये रेजिस्टन्स असेल तर आपल्याला माहिती आहे कसं असतं, पण आता आपल्याला कंडक्टन्स विचारलं आहे. तर जर कंडक्टन्स पॅरलमध्ये कनेक्टेड असतील तर त्याची आपण ॲडिशन करतो डायरेक्टली. म्हणजे टोटल जो आपला कंडक्टन्सची व्हॅल्यू मिळेल, टोटल G विच इज इक्वल टू G10 + G2 + G1 विच इज इक्वल टू किती होईल, 1 + 0.5 + 0.1. ओके, सेम सिक्वेन्समध्ये नाही मी लिहिलेत, ॲडिशन करण्याला होईल 1.6 सिमेन्स. ऑप्शन 2 इकडे करेक्ट येईल. पॅरलमध्ये जर आपले रेजिस्टन्स कनेक्टेड असतील तर त्याचा आपण कंडक्टन्स आहे तो सिरीजमध्ये जसं आपण ॲड करतो त्या हिशोबाने आपण त्याला करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, इफ 10 ओम रेजिस्टन्स इज रिमूव्ह. म्हणजे आता ह्या सर्किटमधून जर 10 ओम रेजिस्टन्स आपण जर एलिमिनेट केलं, चलो एलिमिनेट करून टाकूया ह्याला.
सपोज ह्याला मी इथून हटवून दिला, 10 ओमचा रेजिस्टन्स आता इथे नाही आहे, फक्त 2 आणि 1 ओमचाच इथे रेजिस्टन्स आहे. तर आता ह्या सर्किटमध्ये आपलं कंडक्टन्सची व्हॅल्यू किती येऊ शकते? कंडक्टन्सची व्हॅल्यू अगेन सेम, G2 प्लस G1 ही व्हॅल्यू येईल. तर G2ची व्हॅल्यू किती येईल? 1/2 प्लस हा येईल 1/1 म्हणजे 0.5 प्लस 1 विच इज इक्वल टू 1.5 सिमेन्स. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ओके, रेजिस्टन्स माहिती असतं आपल्याला, इझी असतं, पण सिमेन्सच्या बाबतीत किंवा आपण कंडक्टन्सच्या बाबतीत थोडं सॉल्व नसतात केलेले, म्हणून हा क्वेश्चन मी इथे कन्सिडर केलेला. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द वोल्टेज अक्रॉस द पॅरलल सर्किट शोन इन द फिगर इज. ह्या सर्किटमध्ये वोल्टेज किती असली, ह्या दोन टर्मिनल सपोज नावं देऊया ह्याला ए आणि बी, ह्या टर्मिनलमध्ये वोल्टेज आपल्याला किती दिसून येईल? तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ह्याचं एक पॅरलल कॉम्बिनेशन आपण फाइंड आउट केलं की त्यानंतर आपण मल्टिप्लाय बाय 15 एम्पियर म्हणजे एक कॉमन रेजिस्टन्स काढूया, मल्टिप्लाय बाय त्याला करंटची व्हॅल्यू केली की आपल्याला वोल्टेजची व्हॅल्यू मिळेल. करंटची व्हॅल्यू आपल्याला 15 एम्पियर ऑलरेडी सर्किटमध्ये दिले. टोटल इक्विव्हॅलंट आर काढूया. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा कुठलेही दोन घेऊ शकतो, 10 आणि 2.5 घेऊ शकतो, 2.5 आणि 2 घेऊ शकतो, किंवा 10 आणि 2 घेऊ शकतो. मला 10 आणि 2चं कॅल्क्युलेशन थोडं इझी वाटतं, त्यामुळे मी हे दोघांना सगळ्यात पहिल्यांदा पॅरलल घेतो. त्याची व्हॅल्यू सपोज घ्या R डॅश विच इज इक्वल टू 10 पॅरलल विथ 2 विच इज इक्वल टू किती होईल, 10 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 10 प्लस 2. हे पॅरलल कॉम्बिनेशन घेतो आहे 20/12. ओके, सो R डॅशची व्हॅल्यू किती येईल, 20/12. ह्याला जर आपण अजून भाग देत गेला तर होईल 5/3 ओहम. ठीक आहे, आता दुसरा R डॅश किती येईल, हा 5/3 आहे, त्याला पॅरलल घेऊया उरलेल्या ह्या 2.5 सोबत. ओके, 2.5 म्हणजे त्याला मी 5/2 सुद्धा लिहू शकतो, राईट. आता मल्टिप्लिकेशन करूया, 5/3 मल्टिप्लाय बाय 5/2 डिवायडेड बाय 5/3 प्लस 5/2. कुठल्याही दोघांचं तुम्हाला घ्यायला लागेल आणि त्यासोबत तिसऱ्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. हे किती येतं, 25/6 डिवायडेड बाय हे किती येईल, 10 प्लस 15 डिवायडेड बाय 6 कॅन्सल आउट झाला म्हणजे 25/25 झालं शेवटी, विच इज इक्वल टू 1 ओम. जो टोटल आपला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो 1 ओम झाला. त्यामुळे व्हीची व्हॅल्यू V इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय R, राईट. सो विच इज इक्वल टू 1 म्हणजे आयची व्हॅल्यू 15 मल्टिप्लाय बाय 1 ओम विच इज इक्वल टू 15 वोल्ट. ऑप्शन नंबर 1 आपलं इथे करेक्ट होईल. बेसिकली काय केलं, हे जे 3 रेजिस्टन्स आहे त्याचा आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढला, त्याची व्हॅल्यू 1 आहे, ती करेक्ट आहे. कारण कसं पॅरलमध्ये जो छोटा रेजिस्टन्स असतो त्याच्यापेक्षा पण लेस व्हॅल्यू आपल्याला मिळते इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सची. सो आपलं कॅल्क्युलेशन पण इथे करेक्ट आहे आणि मल्टिप्लाय बाय 15 केलं तर 15 वोल्ट आपल्याला इथे करेक्ट उत्तर मिळते. पुढचा प्रश्न बघूया. 5 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन शोन फिगर. द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए आणि बी. पॉईंट ए आणि बीमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती असेल? तर सगळ्यात पहिल्यांदा हा डायग्राम बघितल्याच आपल्यात एक व्हीटस्टोन ब्रिज डोक्यात येतो, जो चेक करूया आपण व्हीटस्टोन ब्रिज आहे की नाही आहे. असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर आपल्याला दुसऱ्या मार्गाने शोधावं लागेल. असंच असतं, हे जे 4 पॉईंट्स असतात त्याच्यापैकी 2 ठिकाणी आपल्याला लीड कनेक्टेड असतात आणि उरलेल्या 2 पॉईंटच्या मध्ये एकतर गॅल्व्हॅनोमीटर असतो किंवा रेजिस्टर वगैरे कनेक्टेड असतो, ज्याच्यातून आपण नल डिफ्लेक्शन असेल तर बॅलन्स ब्रिज आहे असं आपण म्हणतो. बॅलन्स ब्रिजच्या कंडिशनसाठी काय असायला लागतं, अपोजिट आर्मचा जो रेजिस्टन्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन इक्वल असायला लागतं दोन्ही आर्मच्या इथे. तर इथे आता बघितलं तर हा आहे 4 मल्टिप्लाय बाय 3 डायगोनली अपोजिट, ह्या दोघांचं 4 आणि 3 आणि 2 आणि 6. तर हे आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते इक्विव्हॅलंटच येते 2 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 12 ओम्स आणि इथे पण 12 ओम्स आहे, म्हणजे ह्याला आपण बॅलन्स ब्रिज किंवा बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यातून जो करंट फ्लो होतो तो आयची व्हॅल्यू 0 असते. ओके, त्यामुळे ह्याला जर मी सर्किटमधून काढून जरी टाकलं तरी काहीच फरक पडणार नाही आहे. तर त्यामुळे करंट 0 आहे, त्यामुळे मी ह्याला सर्किटमधून डायरेक्टली एलिमिनेटच करून टाकतो, म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आता फक्त ह्याच्या अक्रॉस आपल्याला कॉमन रेजिस्टन्स आहे तो फाइंड आउट करायचा, इक्विव्हॅलंट किती येईल. तर हे दोघं दिसत आहेत मला, हे दोघं सिरीजमध्ये आहे कारण ह्याच्यातून सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल. सपोज मी इथून करंट 5 गेला तर तो 2 मधून जाईल आणि 3 मधून सेमच फ्लो होईल. दुसरा जो करंट आहे तो 4 मधून आणि 6 मधून आहे, तो सेमच अमाऊंटचा करंट फ्लो होईल. त्यामुळे हे दोघं पण सिरीजमध्ये आहे. त्यामुळे आता मी ड्रॉ करताना असं ड्रॉ करू शकतो
3 अधिक 2 म्हणजे इथे 5 ओमचा रेजिस्टन्स येईल आणि इकडे 4 आणि 6 म्हणजे इकडे येईल 10 ओमचा रेजिस्टन्स. याचा अर्थ हे दोघं पॅरललमध्ये आहेत, ए आणि बी. हे एवढं आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आरची व्हॅल्यू किती येईल 10 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 10 प्लस 5 इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 15. 5ने भाग लावला तो होईल 10 भागिले 3 ओम्स. ऑप्शन 1 आपलं इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे. व्हीटस्टोन ब्रिजचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. सिमिलर टाईपचंच आहे क्वेश्चन, व्हीटस्टोन ब्रिज रिलेटेडच आहे. ह्याच्यामध्ये दिलं आहे अननोन व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स बी अँड डी विल बी 0. ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये पॉईंट डिफरन्स डी आहे तो 0 असला म्हणजे इथे आता आपण म्हणू शकतो की याच्यातून करंट काहीच फ्लो होणार नाही. डिफरन्स बिटवीन द पॉईंट बी अँड डी विल बी 0 म्हणजे हे इक्व पोटेन्शियल पॉईंट आहेत. इक्वी पोटेन्शियल पॉईंट असले आणि सपोज मी ते रेजिस्टन्स लावला तर दोघांमधून करंट फ्लो होईल का? नाही. इक्वी पोटेन्शियल पॉईंटवर फ्लो होत नाही करंट. करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला 2 व्होल्टेजचा डिफरन्स लागतो. सो इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं की हा व्हीटस्टोन ब्रिजच आहे. ते सर्किट ह्याला आपण नॉर्मलाइज करून घेऊ, नॉर्मल ड्रॉ करून घेऊ परत एकदा. 12 आणि 4 म्हणजे ॲडिशनमध्ये होतील हे 16. त्यानंतर इकडे किती लागलेलं आहे 3 आणि 1 म्हणजे इथे होईल 4 ओमचा रेजिस्टन्स होईल. त्यानंतर इकडे एकटाच आहे हा एक्स आणि इकडे 1 आणि 1 ओम पॅरललमध्ये आहेत म्हणजे हे किती होतील 0.5 ओम्स होतील. ओके. मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन तोंडीच करतो, ह्याच्यामध्ये जास्त काही कॅल्क्युलेट करण्यासारखं नाही आहे. इझी आहेत म्हणून आपण जास्त वेळ नको व्हायला, जास्त क्वेश्चन्स आपले कवर होतील. त्यामुळे व्हीटस्टोन ब्रिजमध्ये एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करायला लागेल मला क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4x इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय 0.5 म्हणजे हा झाला 4x इज इक्वल टू 16 गुणिले 0.5 म्हणजे 8. सो x इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असेल 2 ओमचा. जर मी इथे रेजिस्टर लावला तर माझा ब्रिज आहे तो बॅलन्स होईल आणि दोघांमध्ये व्होल्टेज मला 0 मिळेल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. n सिमिलर रेजिस्टन्स ऑफ ईच रेजिस्टन्स आर व्हेन कनेक्टेड इन पॅरलल हॅव द टोटल रेजिस्टन्स आर. हे बघा आता इथे नंबर कुठेच नाही आहे, तसे जनरलाइज क्वेश्चन आले ज्याच्यामध्ये फक्त वर्ड्स असतात तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो, म्हणून हा क्वेश्चन मी ते घेतो आहे. n सिमिलर रेजिस्टन्स ईच ऑफ रेजिस्टन्स आर व्हेन कनेक्टेड इन पॅरलल हॅव द टोटल रेजिस्टन्स आर. ठीक आहे. चलो काढून घेऊया, ड्रॉइंग करून घेऊया. n नंबर ऑफ सिमिलर रेजिस्टन्स आणि प्रत्येकाची व्हॅल्यू आहे आर. ठीक आहे. 3 4 एक काढून घेऊया. ओके. असे n नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत. n म्हणजे किती ते त्यांनी काही दिलेलं नाही आहे. ठीक आहे. चालते, काय हरकत नाही. ह्याला आपण कन्सिडर करूया. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि हा n नंबरचा रेजिस्टर आहे. कनेक्टेड इन पॅरलल हॅव द टोटल रेजिस्टन्स आर म्हणजे ह्याचा जर आर इक्विव्हॅलंट मी काढला, आर इक्विव्हॅलंट तर त्याची व्हॅल्यू किती येते नाही ते सॉरी त्यालाच ते लोक आर म्हणतात. आर इक्विव्हॅलंटचीच व्हॅल्यू आर आहे म्हणजे किती ईच रेजिस्टन्स आर आहे. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू आर आहे, ह्याची व्हॅल्यू आर आहे, ह्याची व्हॅल्यू आर आहे, ह्याची व्हॅल्यू आर आहे. ठीक आहे. ह्याचा जर आर इक्विव्हॅलंट काढला त्याच आपण सपोज कॅपिटल आर कन्सिडर करूया किंवा आर इक्विव्हॅलंटच राहू दे. चलो इज इक्वल टू किती होईल हा पॅरललमध्ये म्हटल्यावर आर भागिले एन असा होतो, कारण सगळेच्या सगळे सेम नंबर ऑफ रेजिस्टन्सेस सेम व्हॅल्यू आहे. तर जर मल्टिपल असतील तर आपण काय करतो आर भागिले एन. जसं 2 रेजिस्टन्स असतील पॅरललमध्ये सेम व्हॅल्यू तर आर बाय 2 करतो. जर 3 असेल तर आर बाय 3 करतो. म्हणजे प्रत्येक इक्विव्हॅलंट व्हॅल्यूची किती असेल ईच व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स डिवायडेड बाय जेवढे नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत तेवढे. ठीक आहे. वेन दीज रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. आता हे जे रेजिस्टन्सेस आहेत सपोज तर ते आपण असे सिरीजमध्ये कनेक्ट केले तर टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे असं त्यांनी विचारले. म्हणजे ह्याची पण व्हॅल्यू आता किती आपल्याला काढायला लागेल ते आर इक्वल नको पण ह्याला आपण आरच कन्सिडर करूया म्हणजे कन्फ्युजन नाही होणार, कारण त्यांनी आरच्या टर्म्समध्ये दिले ना. टोटल जो रेजिस्टन्स आहे टोटल रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यू आहे आर. ओके. असं लिहितो मी आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आर बाय एन. ठीक आहे. व्हेन दीज रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज द टोटल नंबर ऑफ रेजिस्टन्स. असे हे पण आता टोटल एन नंबर ऑफ कनेक्टेड आहेत. हा 1 2 3 आणि अप टू एन पर्यंत. तर आता आपण काय करूया फाइंड आउट आपल्याला कॅपिटल आरच्या टर्म्समध्ये फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर जो स्मॉल आर आहे त्याला मी असं लिहू शकतो आर इज इक्वल टू
कॅपिटल आर मल्टिप्लाय बाय एन असं लिहू शकतो मी, राईट. ह्याच्यावरूनच मी असंच फक्त लिहिलं आहे, एन फक्त इथे मल्टिप्लाय केला, त्यामुळे स्मॉल आरची व्हॅल्यू आपण कॅपिटल आर मल्टिप्लाय बाय एन असे लिहिले. तर ही व्हॅल्यू सपोज मी आर आहे, ही आर आर आर, ह्यालाच आपण आर एनसुद्धा लिहू शकतो, ह्यालाच आपण आर एनसुद्धा लिहू शकतो, ह्यालाच आपण आर एनसुद्धा लिहू शकतो, आणि ह्यालाच आपण आर एनसुद्धा लिहू शकतो. असे टोटल एन नंबर ऑफ रेजिस्टन्स आहे. तर इथे जर मला आर टोटलची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर काय असतं बेसिकली, स्मॉल आर मल्टिप्लाय बाय एन, मल्टिप्लाय करतो, पॅरलमध्ये असेल तर डिव्हिजन करतो. तर स्मॉल आरची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर मल्टिप्लाय बाय एन, आणि परत मल्टिप्लाय बाय हा एनची व्हॅल्यू आहे इथे. ओके, म्हणजे इथे आपलं उत्तर येईल आर एन स्क्वेअर किंवा एन स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर. ऑप्शन नंबर 3 आपला इथे करेक्ट उत्तर आलं. आपल्याला कॅपिटल आरच्या टर्म्समध्ये हवं होतं, म्हणून आपण इथे स्मॉल आरला रिप्लेस केलं आणि कॅपिटल आर एनची व्हॅल्यू भरली. त्याच्या मागे बाकी काय रॉकेट सायन्स नाही आहे, ऑप्शन्स आपल्याला कॅपिटल आरच्या टर्म्समध्ये होते म्हणून आपण तसं फाइंड आउट केलं. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हिडिओ पॉज करा, आधी स्वतः तुमचं उत्तर येतं आहे का करेक्ट ते आधी चेक करून घ्या. काय प्रश्न, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी इन द फिगर इज. पॉईंट ए आणि पॉईंट बी. ओके, नीट बघा, इकडे नाही आहे पॉईंट बी, पॉईंट बी इकडे, म्हणजे ह्या दोन रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला किती व्होल्टेज ड्रॉप मिळतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपला अप्रोच कसा असला पाहिजे, ह्या दोघांमधून सेमच करंट फ्लो होईल, राईट. ह्याची व्हॅल्यू जर एकदम फाइंड आउट केली तर मला डायरेक्टली उत्तर मिळून जाऊ शकतं. तर काय करू शकतो आपण, क्लोज लूप आपल्याला लावतो आहे तो KVL लावू शकतो आपण इथे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर त्याच्या अकॉर्डिंग आपण ह्या लूपमध्ये, फक्त एवढ्याच लूपमध्ये आपण एक KVL लावूया. उत्तर काय येईल ह्याचं, सपोज मी इथून चालू केलं तर -2 इज इक्वल टू फाय आय प्लस फाय आय प्लस फाय आय. या तिन्ही 5 एम्पियरमधून सेमच अमाऊंट ऑफ करंट फ्लो होणार आहे, आय ज्याला आपण म्हणतो. तर हा किती येईल, -2 प्लस फाय असेल, इज इक्वल टू 0, म्हणजे हा तिकडे गेल्यानंतर +2 होईल. सो किती येईल, 15I इज इक्वल टू 2. सो आय विल बी इक्वल टू 2 डिवायडेड बाय 15. ठीक आहे, आता आपल्याला ए आणि बीमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, व्होल्टेज अक्रॉस ए बी. सो व्होल्टेज अक्रॉस ए बी किती येईल, 5 आणि 5 आहे ना, म्हणजे टोटल 10 ओमचा रेजिस्टन्स मल्टिप्लाय बाय दिस करंट विच इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 15. कळलं का काय केलं, हे 10 कसे घेतले, ए आणि बीमध्ये हे दोनच रेजिस्टन्स कनेक्टेड आहेत, 5 ओम आणि 5 ओम हे सिरीजमध्ये आहेत. सो ह्याची टोटल इक्विव्हॅलंट झाली 10 ओम, मल्टिप्लाय बाय करंटने केलं 2/15. किती येईल, 20/15. 5ने भागला होतं किती होईल, 4/3 वोल्ट. ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आहे इकडे. पुढचा प्रश्न, फाइंड नॉर्टन इक्विव्हॅलंट करंट टू द लेफ्ट ऑफ टर्मिनल्स XY इन द फिगर. लेफ्ट ऑफ टर्मिनल XY म्हणजे आपल्याला इथे बेसिकली नॉर्टन इक्विव्हॅलंट तो काढायचा आहे ह्याच्या लेफ्ट पार्टमध्ये. ठीक आहे, चलो हे सर्किटला आपण रीड्रॉ करून घेऊया. रीड्रॉ करण्यासाठी डायरेक्टली आपण पिक करूया इथूनच पटकन आणि घेऊया इथे नेक्स्ट पेजवर. चलो ठीक आहे, हा 100 जो आहे तो हटवून देऊया, फक्त XYच कन्सिडर करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, तर हा जो लोड रेजिस्टन्स असतो, नॉर्टन इक्विव्हॅलंट जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा काय करतो, जिथे लोड रेजिस्टन्स असतो त्याला आपण हटवून तिकडे शॉर्ट सर्किट करून टाकतो. ओके, आणि इथून आपण फाइंड आउट करतो नॉर्टन करंट किंवा IN ची व्हॅल्यू. सिम्पल आहे, आता ह्याच्यामध्ये जास्त काय कठीण नाही आहे. ह्या सर्किटमध्ये हा जो 200 ओम आहे इथे खाली बॉटमला दिलेला आहे, पण आपण त्याला वरच्या साईडला सुद्धा घेऊ शकतो, बिकॉज जो करंट ह्याच्यातून बाहेर जाणार आहे तोच ह्याच्यातून करंट एंटर होणार. जो ह्याच्या अक्रॉसचा जो ड्रॉप आहे तो आपला सेमच होईल. तुम्हाला सर्किट रीड्रॉ करता आली पाहिजे, आपल्याला कन्व्हेन्शनल मेथडप्रमाणे बघायची सवय झालेली असते, तर त्यामुळे ते सॉल्व करणं आपल्याला थोडं जास्त सोपं होतं. ओके, तर मी ड्रॉ करायचं ट्राय करतो जेणेकरून लगेच समजतं आपल्याला. हा आहे 800, हा आहे इथे 200, हा इथे किती आहे 200 परत. ठीक आहे, आणि त्याला हा 18 वोल्ट. काय करू शकतो आपण, ह्या दोघांना परत एकतर कॉमन करू शकतो किंवा डायरेक्टली इथे आपण एक
KCL लावू शकतो. ठीक आहे, चलो KCL लावून फाइंड आउट करूया थोडे वेगळ्या मेथडने. KCL लावल्यावर काय होईल, इथे याला कन्सिडर करतो मी V ऑप्शन. सो V मायनस 18 भागिले 200 प्लस V बाय 200 प्लस V बाय 800 विच इज इक्वल टू 0. साधा मी KCL लावला, कसे कन्सिडर केले, असे आउटगोईंग सगळे करंट कन्सिडर केले विच इज इक्वल टू 0. 800 बेस आपण कन्सिडर करूया, म्हणजे ह्याला 4ने मल्टिप्लाय केलं तर होईल 4V मायनस 18 18 36 18 54 18 72 72 प्लस 4V प्लस V विच इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये काय केलं, बेसिकली मी सगळ्यांचा बेस येतो 800 केला, कॉमन बेस केला, तर इथे 4ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरती दोघांना पण कॉमन 4ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, बेस कॉमन झाला 800 800 800, त्याला मी इकडे नेल्यानंतर 0ने मल्टिप्लाय केल्यावर तो 0च होणार, त्यामुळे 800 इथून बॉटममधून मी गायब केलं. ओके, फास्ट कॅल्क्युलेशन केलं फक्त. आता सगळे V येते एकत्र करूया, 4 4 8 आणि 1 9 9 वोल्ट इज इक्वल टू मायनस 72 तिकडे गेल्यावर होईल प्लस 72. सो V इज इक्वल टू किती होईल, 8 वोल्ट आपल्याला इथे मिळेल. तर 8 वोल्ट Vची व्हॅल्यू मिळाली आणि आयनची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची. तर आयन किती येईल, V भागिले 800 म्हणजे 8 भागिले 800, तर किती होईल 0.01 एम्पियर आपला न्यूटन करंट, न्यूटन नाही नॉर्टन करंटची व्हॅल्यू मिळेल. ओके, क्लिअर, इझी. पुढचा प्रश्न बघूया. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ लोड इम्पिडन्स इन ओहम्स फॉर ट्रान्समिटिंग मॅक्झिमम पॉवर फ्रॉम सोर्स टू द लोड when the source impedance of the circuit is 6 plus J5 ohms. मॅक्झिमम पॉवर कधी ट्रान्सफर होऊ शकते, जेव्हा असं कॉम्प्लेक्स सर्किट असेल. सर्किटमध्ये आपल्याला एक सोर्स इम्पिडन्स असतो आणि एक लोड इम्पिडन्स असतो आणि एक कॉम्प्लेक्स आपल्याकडे दिलेला आहे. तर इथे लिहिलेलं आहे की कधी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम स्टेट्स दॅट मॅक्झिमम पॉवर फ्लो थ्रू अन AC सर्किटमध्ये कधी होईल, वेन लोड इम्पिडन्स इज इक्वल टू द कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ द सोर्स इम्पिडन्स. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ द सोर्स इम्पिडन्स हे बघा इथे दिलेलं आहे, ZL इज इक्वल टू ZSचा कॉन्जुगेट. कॉन्जुगेट म्हणजे जो इमॅजिनरी पार्ट असतो त्याची साईन चेंज करून आपल्याला लिहावी लागेल. जसं की आता इथे म्हणजे सोर्स इम्पिडन्सची व्हॅल्यू तुम्ही दिलेली आहे, ZS इज इक्वल टू 6 प्लस J5 ohms. ओके, तर ZLची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, ZSचा कॉन्जुगेट म्हणजे जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचीच फक्त साईन चेंज होईल, जी प्लस आहे ती मायनस होईल, रिअल पार्टची सेमच राहील. तर हे आपलं ह्याचं करेक्ट उत्तर येईल. 6 मायनस J5 ऑप्शन 1 आपल्या इथे करेक्ट उत्तर येईल. त्याचमुळे काय होईल, हे दोघं जेव्हा सिरीजमध्ये असतील तेव्हा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो इथून कट ऑफ होईल आणि जो रिअल पार्ट आहे तोच फक्त आपला पिक्चरमध्ये राहील, त्यामुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. पुढचा प्रश्न आहे, डिटरमाइन द थेवेनिन्स व्होल्टेज इन वोल्ट अँड थेवेनिन्स रेजिस्टन्स इन ओम अक्रॉस द 6 ओम रेजिस्टर फॉर द गिवन इलेक्ट्रिक सर्किट रिस्पेक्टिव्ह. ठीक आहे, चलो तीन ह्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स आहेत. आपल्याला काय काढायचं आहे, थेवेनिन रेजिस्टन्स पण काढायचे आहे आणि थेवेनिन व्होल्टेज पण काढायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑप्शन बघितले नीट, तर सगळ्या व्होल्टेजची व्हॅल्यू वेगळी आहे आणि सगळ्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही रेजिस्टन्स किंवा व्होल्टेज कुठलंही एक जे फाइंड आउट केलं तरी इझिली आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला काढायला गरज लागणार नाही. तर जेव्हा केव्हा रेजिस्टन्स आणि व्होल्टेज फाइंड आउट करायचा प्रश्न असेल, मी नेहमी रेजिस्टन्सला प्रेफरन्स देतो, बिकॉज सर्किट कमी होतं आणि त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आपल्याला कमी लागतात, राईट. तर आता सपोज मला थेवेनिन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं, RTH थेवेनिन रेजिस्टन्स, तर त्याच्यासाठी काय करायला लागतं, आपल्याला जे कुठले व्होल्टेज सोर्स असतील त्याला आपण शॉर्ट सर्किट करून टाकतो आणि जो लोड रेजिस्टन्स आहे त्याला आपण ओपन करतो, राईट. जो लोड रेजिस्टन्स असतो त्याला आपण ओपन करतो आणि तिथून आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे या सर्किटमध्ये काय करायला लागेल, आता आपल्याला हा जो रेजिस्टन्स आहे हा आपल्याला इथून ओपन करावा लागेल आणि हे जे व्होल्टेज सोर्स आहेत त्याला आपण शॉर्ट सर्किट करायचे ह्याला. ठीक आहे, हे जे व्होल्टेज सोर्स आहेत त्याला आपण शॉर्ट सर्किटमध्ये कन्वर्ट करूया आणि इरेज करूया, म्हणजे थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे दिसायला बरं पडेल. ठीक आहे, हे सर्किट म्हणून हटवून देतो, कारण जे व्होल्टेज सोर्स आहे त्याला आपण काय करतो, शॉर्ट सर्किट केलेला आहे.
आणि इकडून ह्या डिरेक्शनमध्ये आपल्याला रेझिस्टन्स असा फाइंड आउट करायचा आहे RTH. ओके, तर एक गोष्ट बघूया, ह्या रेझिस्टन्सच्या पॅरललमध्ये डायरेक्टली एक शॉर्ट सर्किट पाथ आहे. ओके, जर कुठल्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस शॉर्ट सर्किट पाथ असेल आणि मी इथून करंट पास केला तर तो इकडून फ्लो होईल की इकडून फ्लो होईल. करंट नेहमी लिस्ट रेझिस्टन्स म्हणजे कमीत कमी रेझिस्टन्सवाला पाथ सिलेक्ट करतो, म्हणजे तो इथून फ्लो होईल, ह्याच्यातून काहीच करंट फ्लो होणार नाही. आणि जर ह्याच्यातून काहीच करंट फ्लो होणार नाही तर ह्याला आपण सर्किटमधून हटवू शकतो का, तर येस, ह्याला आपण सर्किटमधून हटवून देऊ शकतो बिकॉज ऑफ दिस शॉर्ट सर्किट पाथ. तर सर्किट आपण मिनिमाइज करत करत इथपर्यंत पोचलेलो आहे. आता त्याच्यामध्ये काय उरलं जास्त कठीण काहीच नाही आहे. 8 आणि 4 हे दोघं सिरीजमध्ये असल्यामुळे ह्याला आपण पॅरललमध्ये करू शकतो. आणि हा झाला 2 ओमचा रेझिस्टन्स. म्हणजे फायनल सर्किट माझं असं काहीतरी दिसून येईल. हे 1 2 आणि हे असं 3. ठीक आहे, म्हणजे ह्यालाच मी हा जो पॉईंट आहे, सपोज कुठे गेला हा जो पॉईंट आहे ह्यालाच इथपर्यंत मी ड्रॅग करू शकतो, म्हणजे आपल्याला दिसायला छान दिसेल. हे झालं असं. म्हणजे इथे मला RTHची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, जिकडे झाला हा 2 ओम आणि 8 आणि 4 हा झाला किती 12 ओम. तर RTHची व्हॅल्यू किती येईल, RTH इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 12 प्लस 2 किती होतो हा 12 2 24 भागिले 14. हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1.71 ओहम. ओके, त्यामुळे ऑप्शन आपल्याकडे आहे का, येस 1.71 ऑप्शन आपल्याकडे आहे. तर ऑप्शन 1 इकडे करेक्ट आहे. सिमिलरली तुम्ही प्रॅक्टिससाठी थेवेनिन व्होल्टेज फाइंड आउट करा. इकडेच ह्याच पॉईंटवरून तुम्हाला इथूनच VTHची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. थेवेनिन रेझिस्टन्स काढणं सोपं असतं म्हणून मी नेहमी RTH फाइंड आउट करणं प्रेफर करतो. ओके, दुसरा प्रश्न पुढे. द वॉटर इन अन इलेक्ट्रिक केटल बिगिन्स टू बॉईल इन 15 मिनिट्स आफ्टर बिंग स्विच ऑन. म्हणजे एक इलेक्ट्रिक किटली आहे ज्याच्यामध्ये पाणी गरम करायची, त्याच्यामध्ये 15 मिनिटमध्ये स्विच ऑन केल्यापासून 15 मिनिटामध्ये पाणी येते उकळायला लागतं. युजिंग द सेम मेन सप्लाय, म्हणजे सेमच व्होल्टेज सप्लाय घेतला आहे. शूड द लेंथ ऑफ द वायर यूज ॲज अ हिटिंग एलिमेंट बी इन्क्रीज ऑर डिक्रीज इफ द वॉटर इज टू बी बॉइल्ड इन 10 मिनिट्स. ओके, नॉर्मली काय केलं, एका किटलीमध्ये स्विच ऑन केल्यानंतर 15 मिनिटामध्ये पाणी गरम होतं, बुडबुडे यायला लागतं त्याच्यामध्ये. आता मी सेमच किटली वापरली आहे, सेमच सप्लाय आहे, पण मला आता जे पाणी आहे ते 10 मिनिटामध्ये जर गरम करायचं असेल तर त्याची जी हिटिंग एलिमेंटची जी वायर आहे त्याची लेंथ मी कमी करायला पाहिजे, जास्त करायला पाहिजे, की सेमच ठेवली तर 10 मिनिटामध्ये पाणी गरम होईल. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, टाईम कमी करायचा म्हणजे काहीतरी मला चेंजेस करावे लागतील. अनचेंज तर येणार नाही, नन ऑफ द अबव पण येणार नाही. या तो डिक्रीज करायला लागेल या फिर इन्क्रीज करायला लागेल. या दोनपैकीच मला काहीतरी एक सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा हीटिंग आहे, त्यामुळे आपण हीटिंगचा फॉर्म्युला लिहूया. Q इज इक्वल टू I²R मल्टिप्लाय बाय T. जिथे T काय असतो, हा असतो टाईम. ठीक आहे, Q म्हणजे काय, हीट आहे. आता डायरेक्टली आपण काय बॉईलच करतोय, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच आहे, बॉईलच आहे, म्हणजे हा दोन्हीकडे सेमच राहिलं. ठीक आहे, तर आपण काय करूया, टायमाला एका साईडला घेऊया. हा किती येतो Q भागिले I²R. टाईम आपल्याला कमी करायचा म्हणून मी एका साईडला गेला आहे. Q तर हा आहे आपला कॉन्स्टंटच राहतो, कारण त्याला सेमच उकळवायचं आहे, त्यामुळे Q तर कॉन्स्टंट राहील. त्यामुळे आता आपल्याकडे 2 ऑप्शन होतात. T इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल एकतर I² किंवा T इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द 1/R. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, एकतर आपण करंट वाढवला तर टाईम कमी होते किंवा रेझिस्टन्स वाढवला तर टाईम कमी होते, असं आपल्याला फॉर्म्युलाने दिसतंय. ठीक आहे, पण जर मला करंट वाढवायचं असेल, त्या सर्किटमधून जर करंट मला फ्लो जास्त करायचा असेल आणि व्होल्टेज जर कॉमन ठेवला, आपण मेन सप्लाय जो आहे तो सेमच ठेवला आहे, तर आयची व्हॅल्यू काय असते, I इज इक्वल टू V भागिले R. ओके, व्होल्टेज मी कॉमन आहे, रेझिस्टन्स जर मला वाढवायचं आहे ते याचा अर्थ मला रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी करावी लागेल. ओके, म्हणजे करंट वाढवायचं आहे तर मला रेझिस्टन्स कमी करायचं आहे, आणि इकडे आपण बघतो की आपल्याला रेझिस्टन्स वाढवायचं आहे. मग नक्की काय करायचं बाबा, रेझिस्टन्स मी कमी करू करंट वाढवण्यासाठी की टाईम कमी करण्यासाठी मी रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवू. तर आता ह्या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर करंटचा स्क्वेअर आहे आणि रेझिस्टन्स फक्त नॉर्मल पॅरामीटरमध्ये आहे. तर ह्या दोघांचा जर इफेक्ट कन्सिडर केला तर जी स्क्वेअरवाली जी व्हॅल्यू आहे
ती जास्त वेगाने वाढू शकते किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त होऊ शकतो. त्यामुळे मी करंट वाढवण्यावर फोकस करेन आणि करंट जर मला वाढवायचं आहे तर मी रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी करेन, रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढवणार नाही. बिकॉज इथे स्क्वेअर आहे म्हणूनच मी करंटवर जास्त फोकस करतो. करंट वाढवायचं तर रेझिस्टन्स मी कमी करेन. आणि जर मला एका वायरची जर मला रेझिस्टन्स कमी करायचं आहे तर काय करायला लागेल, R = रो L भागिले A. म्हणजे जर मला रेझिस्टन्स कमी करायचा आहे तर लेंथ काय करायला लागेल, मला कमी करावी लागेल. त्यामुळे ऑप्शन 2 आहे इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, इन्क्रीज आहे ह्याच्यावरून कन्फ्यूज होऊ नका की रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर मी वाढवली तर माझा टाईम आहे तो कमी होईल, असं येणार नाही. कारण करंट इथे स्क्वेअरच्या टर्म्समध्ये असल्यामुळे हा थोडा आपल्याला विचार करावा लागेल. पुढचा प्रश्न आहे, अ सर्टन मोटर ड्रॉज 17 एम्पियर फ्रॉम 240 वोल्ट सोर्स. इफ द मोटर इज 91.5% इफिशियंट, द हॉर्स पॉवर रेटिंग ऑफ द मोटर इज. ठीक आहे, हॉर्स पॉवर रेटिंग म्हणजे किती असतं, 1 HP = 0.746 किलोवॅट, राईट, एवढं असतं. ओके, किंवा आपण म्हणू शकतो 746 वॅट एवढं असतं, राईट. आता वॅट म्हणजे काय, पॉवरच आहे शेवटी, तर आपण ह्याला कन्वर्ट करून घेऊया. 240 × 70 म्हणजे हा किती आहे, V × I. म्हणजे ही जी पॉवर आहे ही कुठली पॉवर आहे, अ सर्टन मोटर ड्रॉज करंट, म्हणजे इनपुट पॉवर अशी आपण म्हणू शकतो. ही P इनची व्हॅल्यू आहे, जी येईल V × I. ही मोटर ड्रॉ करते म्हणजे मोटरची इनपुट आहे ही 17 × 240. ओके, कॅल्क्युलेट करून बघूया किती येते ह्याची व्हॅल्यू. 17 × 240, 17 × 240. ओके, ही येते 4080. त्यांनी इफिशियन्सीसुद्धा दिलेली आहे आणि जी हॉर्स पॉवर असते ती रेटिंग म्हणजे आपली ती आउटपुट पॉवर आहे. तर इफिशियन्सी कशी असते, इफिशियन्सी = P आउट भागिले P इन. ओके, तर P आउटची व्हॅल्यू मला किती मिळेल, P आउट = P इन × इफिशियन्सी. म्हणजे P इन किती आहे, 4080 × दिस 91% इफिशियन्सी म्हणजे 0.915 असं मी करू शकतो. ह्याला मल्टिप्लाय केलं किती, 0.915 विच इज इक्वल टू 3733.2 एवढं येतं. ठीक आहे, तर हे किती आहे, वॅटमध्ये आलं आहे आपलं उत्तर आणि आपल्याला HP मध्ये कन्वर्ट करायचं. 1 HP = 746. सो टोटल HP मला मिळेल, HP किंवा रेटिंग याला आपण म्हणू शकतो, रेटिंग इन HP 3733.2 / 746. हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर उत्तर येतं आपलं 5 HP. ऑप्शन 3 आहे इथे करेक्ट उत्तर येऊ शकतो. अंदाजे लावू शकतो बघा, 700 जरी कन्सिडर केला तर 700 × 5 म्हणजे हे किती होतं, 3500. सो त्याच्याच नियर बाय आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणून 5 HP इथे करेक्ट उत्तर आहे रिमेनिंग ऑप्शनपैकी. ओके, 6 HP आहे पण 746 × जर मी 6 केलं, फक्त 700 जरी कन्सिडर केलं तरी × 6 केलं तर ते 4200 होतं. सो हे जास्त आहे, तर त्यामुळे 6 HP येणार नाही, 10 HP तर राहिलंच आणि 3 HP फारच कमी होऊन जातो. त्यामुळे एक्झॅक्ट प्रिसिजनने आपण आन्सर केलं तर 5 HP आपलं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, इन अ रेझोनंट RLC सिरीज सर्किट द, काय ह्याच्यापैकी ऑप्शन करेक्ट आहेत बघूया. चला, करंट इज मिनिमम ॲट रेझोनन्स. ओके, सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किट म्हणजे काय असतं, सिरीज RLC सर्किट ड्रॉ करून घेऊया. म्हणजे आपल्याला काय, इंडक्टरचा झाला रेझिस्टर. ठीक आहे, नीट करूया ड्रॉ. रेझिस्टर, इंडक्टर आणि इथे मी खाली ड्रॉ करतो कॅपॅसिटर. ठीक आहे, IR L आणि C. ह्याच्यामध्ये रेझोनंट सर्किटमध्ये काय असतं, जो XL असतो तो XCच्या इक्विव्हॅलंट असतो. जो इंडक्टर असतो तो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल असतो. त्यामुळे हे दोघं एकमेकांना कॅन्सल आउट करून जातात. त्या कॅन्सल आउट केल्यामुळे काय होतं, सर्किटमधून आपण एलिमिनेट त्याला करू शकतो आणि फायनल जो आहे तो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे तो ह्याच्या एवढा आपल्याला दिसून येतो. जर टोटल हा पण ओम्समध्ये असणार म्हणजे XLची व्हॅल्यू आणि XCची व्हॅल्यू हे जर सर्किटमध्ये असते तर
टोटल झेडची व्हॅल्यू ही जास्त झाली असती, विच इज ग्रेटर दॅन आर म्हणू शकतो आपण. इम्पिडन्सची व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन आर झाली असती जर एल आणि सी पिक्चरमध्ये असते तर. पण इकडे काय होतं, झेडची व्हॅल्यू इक्विव्हॅलंट टू आर होते, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती कमी होते ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस. सो रेझोनन्समध्ये गेल्यानंतर रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे करंटची व्हॅल्यू मॅक्झिमम मिळते. त्यामुळे मिनिमम येणार नाही ऑप्शन, ते मॅक्झिमम यायला पाहिजे. त्यामुळे हा ऑप्शन आहे तो आपला चुकीचा आहे. पुढचा बघूया, व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर कॅन्सल्स विथ द कॅपॅसिटर. येस, व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर म्हणा किंवा त्याचा इम्पिडन्सवाला रिॲक्टन्सचा जो पार्ट आहे दोन्ही इक्वल असतात, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल आउट करतात. हे करेक्ट आहे. बाकीचे पण एकदा चेक करूया. इम्पिडन्स इज ॲट इट्स हायेस्ट. नाही, इम्पिडन्सची व्हॅल्यू उलट सगळ्यात लोएस्ट होते, त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा आहे. पॉवर फॅक्टर 0 असतो का? अजिबात नाही. पॉवर फॅक्टरचा जर फॉर्म्युला माहिती असेल तर काय असतो तो आर भागिले झेड असतो, राईट. आणि इकडे आर आणि झेड दोन्ही सेमच आहेत, म्हणजे पॉवर फॅक्टर उलट रेझोनन्समध्ये आपल्याला युनिटी मिळतो सगळ्यात चांगला, कारण फक्त रेजिस्टर राहिलं सर्किटमध्ये. आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज प्रपोर्शनल टू द आर, हे सुद्धा चुकीचं आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय असते नेहमी, ओमेगा इज इक्वल टू 1/√LC किंवा एफच्या टर्म्समध्ये म्हणालो तर ते असते 1/2π√LC. तर इथे कुठेही आर पिक्चरमध्ये येत नाही, तर त्यामुळे ऑप्शन जो बी आहे तो आपला करेक्ट उत्तर आहे. बाकीचे पण ऑप्शन का चुकीचे आहेत ते पण आपण डिस्कस केलं. पुढचा प्रश्न, इन अ DC सर्किट 2 बल्ब्स इन पॅरलल इफ बर्न आउट, तर काय होऊ शकतं. सपोज एक DC सर्किट आहेत आणि 2 बल्ब आपण असे पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत, तर दोघांना पण जो व्होल्टेज आहे तो कॉमनच मिळणार. सपोज 230 वोल्ट आहे, ओके. जर हा बल्ब बर्न आउट झाला, फुटला, तरीसुद्धा ह्याला 230 वोल्टच मिळत राहणार, ओके. ह्याची जी काय वॅटेज कॅपॅसिटी असेल, सपोज 60 वॅट आहे, तीसुद्धा सेमच राहणार, चेंज नाही होणार. ह्याचा जो रेजिस्टन्स आहे तो सुद्धा सेमच राहणार. काय असतो, आर इज इक्वल टू V²/P. ह्या दोघांमध्ये काहीच फरक नाही पडणार, कारण व्होल्टेज पण सेमच आहे आणि पी पण सेमच आहे. मग रेजिस्टन्स चेंज झाला नाही तर ह्याचा जो काय ब्राईटनेस वगैरे आहे तो सुद्धा अजिबात चेंज होणार नाही. तर त्यामुळे द अदर बल्ब गेट्स ब्राईटर नाही, अदर कंटिन्यूज ॲज बिफोर. येस, त्यामुळे जो दुसरा बल्ब आहे तो सेम ॲज इट इज राहील. जर सिरीजमध्ये असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो, बिकॉज सर्किटच त्यावेळेला इंटरप्ट होऊन जाईल, त्यामुळे दोन्ही बल्ब आउट जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द करंट इन द सर्किट इफ IT इज इक्वल टू 10e⁻² sin 10t. तर ह्याला मॅक्झिमम त्यांनी व्हॅल्यू विचारलेली आहे, ओके. मोस्टली काय असतो फॉर्म्युला, जनरलाइज काय असतो, VM sin ωt ह्या टर्म्समध्ये असतो, राईट. तर साईन सोडून हा जो पार्ट आहे तो आपण VMमध्ये कन्सिडर करू शकतो. VM इज इक्वल टू 10e⁻²t. आता ह्याच्यामध्ये हा जो आहे तो एक्सपोनेन्शियल डिकेइंगवाला पार्ट आहे, ओके. एक्सपोनेन्शियल डिकेइंगवाला पार्ट आहे असावाला, राईट. त्याला 10 मॅक्झिमम आहे. हा जो आहे तो नेहमी कन्सिडर करतो आपण t इज इक्वल टू 0 ऑनवर्ड्सच सिग्नल आहे असं आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. सिग्नल सिस्टीममध्ये आपण जातो तो t इज इक्वल टू निगेटिव्ह साईडला, आधी कशी होती ते स्टेडी स्टेटवाल्या कंडिशनमध्ये वगैरे. पण इथे आपण मोस्टली ट्रान्झिएंटमध्ये t इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0 किंवा त्या ऑनवर्ड्सच कन्सिडर करतो, ओके. तर त्यामुळे हा जो पार्ट आहे तो आपला फक्त आणि फक्त आपल्याला एवढाच कन्सिडर करावे लागेल, ज्याचा स्टार्टिंग पॉईंट आपण 10 कन्सिडर करू शकतो, ओके. त्यामुळे तीच आपली मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. त्यामुळे ऑप्शन ए आहे तो इथे आपलं करेक्ट उत्तर येईल, ठीक आहे. आय होप तुम्हाला काय डाऊट नसतील. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असतील मला खाली कमेंट्समध्ये विचारा, आणि पुढचा टॉपिक कुठला कव्हर करायचा सिलेबसमध्ये सगळ्यात पहिला ते मला खाली कमेंट्समध्ये सांगा, ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.